नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रवाशांना तिकिटांची प्रतीक्षा, एजंटना मिळतात कन्फर्म तिकीट. तिकिटांच्या काळ्या बाजारात रेल्वे अधिकाऱ्यांचा हात, जनतेचा प्रश्न. डाबकी रोड विस्तारीकरणाचे काम अतिशय संथ गतीने. श्रींची पालखी येण्यापूर्वी मार्गी लावण्याची गरज. वल्लभनगरात भीषण अग्नितांडव, सिलेंडरच्या स्फोटात लाखोंची राख रांगोळी. दक्षिण मध्य रेल्वे स्थानकावर पाण्यासाठी प्रवाशांची वणवण. प्रवाशांकडून लाखोची वसुली, सुविधांचा मात्र हरताळ. वाढते तापमान अकोलेकरांसाठी ठरत आहे डोकेदुखीचे. फुलहारांचे भाव वधारले, मार्केटमध्ये सुगंधी फुलांची टंचाई. अकोल्यात उष्णतेची लाट असून ती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. आज अकोल्याचे तापमान 44.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शुक्रवारपर्यंत अकोल्यात उष्णतेची लाट राहणार असून अकोलेकरांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागाच्या इमारतीला आज दुपारी अचानक आग लागली. आग वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी यापूर्वी सुद्धा आग लागली असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू होती. या आगीमध्ये कार्यालयात असलेल्या काही फाईल सुद्धा जळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही आग जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग इमारतीमध्ये लागली तरी कशी, याचा शोध पोलीस घेत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या खूप तापत असले तरी आग लागण्याची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी अक्षरशः तटकळत बसावे लागते. एजंटकडे मात्र अवघ्या काही मिनिटात कन्फर्म तिकीट कशी काय उपलब्ध होतात, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांच्या हक्काच्या तिकिटांवर डल्ला मारणाऱ्या एजंटवर रेल्वेचा वाणिज्य विभाग धाडसी कारवाई करेल काय, असा प्रश्न प्रवाशांना आहे. सामान्य प्रवाशांना वेळेवर आणि खात्रीशीर तिकीट न मिळाल्यामागे नेमके कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. IRCTच्या वेबसाईटवरून किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना वेटिंग लिस्टचे तिकीट मिळते. मात्र त्याच मार्गावरील आणि त्याच वेळेची कन्फर्म तिकीट एजंटकडे सहज उपलब्ध होतात, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. यामागे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि एजंटचे साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एजंटकडे नेहमीच कन्फर्म तिकीट कशी उपलब्ध होतात याची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. काही एजंट्स मोठ्या प्रमाणात तिकिटे ब्लॉक करून ठेवतात आणि नंतर चढ्या दराने ती गरजवंत प्रवाशांना विकतात, असा आरोप आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो आणि वेळेवर प्रवास करणेही कठीण होते. या गंभीर प्रकारावर अंकुश लावण्यासाठी रेल्वेच्या वाणिज्य विभागाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. IRCTCच्या एजंटच्या कार्यपद्धतीची कसून चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या एजंटवर तसेच त्यांना मदत करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. शहरातील डाबकी रोडच्या विस्तारीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे रुंदीकरण तर झालेच नाही, परंतु अनेक ठिकाणी खोदकाम, अर्धवट कामांमुळे आणि रस्ता निमुळता अर्थात अरुंद झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. श्रींची पालखी येण्यापूर्वी हे विस्तारीकरणाचे नाटक मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. डाबकी रोड हा शहरातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास वाहतुकांची कोंडी समस्याही कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम करण्यात आले आहेत, परंतु ते काम वेळेत पूर्ण होत नसल्याने आणि अनेक ठिकाणी ते अर्धवट सोडल्याने रस्ता अधिक अरुंद झाला आहे. या निमुळत्या रस्त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः शाळकरी मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते.
अनेक ठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्याचे ढिगारे आणि इतर अडथळे असल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे. नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. डाबकी रोडच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि रस्त्यावरील अडथळे दूर करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राम तिवारी, RRC न्यूज, अकोला. अकोला शहराच्या अगदी जवळ असलेल्या वल्लभनगर येथे आज दुपारी एका घरात भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने होत्याचे नव्हते झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरमालकाचे सुमारे 2 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपारी सुमारे 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वल्लभनगरातील नामदेवराव आगरकर यांच्या घरी अचानक धूर येऊ लागला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. बघता बघता संपूर्ण घर आगीच्या वेढ्यात सापडले. या आगीत घरातील धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, लहान चक्की आणि सिलेंडर जळून खाक झाले. सर्वात गंभीर बाब म्हणजे घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली आणि घराच्या भिंतींनाही तडे गेले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरमालक नामदेवराव आगरकर यांचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीच्या कारणांचा प्राथमिक अंदाज घेतला जात असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि महावितरण कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. ते पुढील तपास करत आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी लाखो रुपये खर्च केले असले तरी प्रत्यक्षात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची वणवण करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अकोला हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मात्र स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी पाण्याची टाकी असूनही ती रिकामी असते. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी पाण्याची टाकी असूनही ती रिकामी असते. यामुळे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे या समस्येबाबत तक्रार केली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लाखो रुपये खर्चूनही प्रवाशांना साध्या पिण्याच्या पाण्याची सोय मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. अन्यथा प्रवाशांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींची चुप्पी का असा प्रश्न अनुत्तरित आहे. शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ST वर्कशॉप समोर सोमवारी मध्यरात्री एक अपघात झाला. विरुद्ध दिशेने असलेल्या एका कारने ऑटो ॲप रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे ऑटोमधील 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. हा अपघात कार चालकाने चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यामुळे झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना संशय आहे की हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा या अर्थात मद्यपान करून गाडी चालवणे असू शकतो आणि त्या दिशेने तपास सुरू आहे. अपघातातील सर्व जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. घटनेनंतर ST वर्कशॉप समोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, परंतु पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पुढील तपास खदान पोलीस करत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह, सोशल मीडिया रील मध्ये करा आपली
जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 9075012854 7020 598398. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोट ते शेगाव या नव्याने बांधलेल्या महत्त्वाच्या महामार्गावर अल्पावधीतच मोठमोठ्या भेगा आणि खड्डे पडल्याने हा रस्ता आता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पाहूया एक विशेष रिपोर्ट. अकोला अकोट महामार्गावर सुमारे 60 किलोमीटरच्या परिसरात सिमेंटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी लांब आणि खोल भेगा पडल्या आहेत. यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघातील देवरी फाटा, पाटसूड, दापुरा फाटा, पंचगव्हाण फाटा, अडसूड फाटा ते शेगाव या दरम्यानच्या महामार्गावर जागोजागी मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकदा वाहने चालकांचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. वाहनधारकांची संबंधित बांधकाम कंपनीचा ठेकेदार रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे काही कालावधीपूर्वीच या अकोट शेगाव रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यावर काही दिवसातच रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. हे खड्डे इतके लांब आणि खोल आहेत की वाहन चालकांना आपले वाहन चालवताना अत्यंत जास्त काळजी घ्यावी लागत आहे. या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची आणि निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांनी संबंधित बांधकाम कंपनीच्या ठेकेदाराने तातडीने या भेगा आणि खड्डे बुजवावेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाच्या दर्जाची कसून तपासणी करावी अशी आग्रही मागणी केली आहे. पोलीस व्हॅनच्या धडकीने युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पोलिसांवर व हायवे प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या वाहनांच्या धडकेतून जितू अळसपुरे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. यशोमती ठाकूर व बळवंत वानखडे यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. सोबतच रस्ता बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली. या अपघातात सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पोलीस व्हॅनने धडक दिल्यानेच जितू अळसपुरे यांचा मृत्यू झाला. तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या अळसपुरे यांच्या पत्नीला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली. सृष्टी कन्स्ट्रक्शन म्हणून दृष्टी कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी आहे जी नॅशनल हायवे मध्ये बायपास बनवते. त्यांनी काहीतरी प्रयोग केला आणि साइन बोर्ड न लावता तिथे तो रस्ता 2 दिवसासाठी सुरू केला. त्याच्यामध्ये एक ट्रक पोलीसच्या व्हॅनला धडकला. पोलीसची व्हॅन आमच्या अळसपुरे म्हणून आमचा एक मुलगा आहे त्याला धडकली आणि तो ऑन स्पॉट गेला. पोलिसांनी FIR त्याच्या भावाचा नाही घेतला, पोलिसांचा घेतला. बरं ठीक आहे, पण जे खरे दोषी आहेत नॅशनल हायवेवाले, तो ट्रकवाला, ते दृष्टी कन्स्ट्रक्शन आणि तो पोलीसवाला, यांच्यावर काहीच नाही. म्हणजे चाललं काय आहे देशामध्ये? मेलं कोण? एक 6 महिन्याचं लेकरू आहे त्या पोरीला, ते जगणार कशी आहे? आणि 22-23 वर्षाची पोरगी आहे. मग ह्याचं कोण कम्पेन्सेट करणार आहे? पोलीस असं नाही करू शकत. त्या ठिकाणी जे खरे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पोरीला कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
अधिक माहितीसाठी संपर्क 907501 2854 7020 598398. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. येथील अप्रतिम जोडी विवाह जुळवणी संस्थेच्या संयोजिका अर्चना अविनाश पाटील यांना मराठा उद्योजक विकास संस्थेतर्फे प्रतिष्ठेचा उद्योगरत्न पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अर्चना पाटील यांच्या कार्याचा यथोचित सन्मान या निमित्त झाला आहे. जळगाव खान्देश येथे मराठा सेवा संघ, प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था जळगाव यांच्याद्वारे आयोजित 3ऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात अर्चना अविनाश पाटील यांचा उद्योगरत्न पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. या अधिवेशनात महाराष्ट्रातील अनेक यशस्वी मराठा उद्योजकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी निवडक उद्योजकांमध्ये अकोल्याच्या अर्चना पाटील यांची उद्योगरत्न पुरस्कारासाठी निवड झाली. अर्चनाताई गेल्या 10 वर्षापासून अप्रतिम जोडी ही विवाह जुळवणारी संस्था यशस्वीरित्या चालवत आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आजवर शेकडो जोडपी विवाह बंधनात जोडली गेली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मराठा समाजातील एका महिलेला हा पुरस्कार मिळणे हे निश्चितच सर्व मराठा महिलांसाठी गौरवाची बाब आहे. जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर होते, तर ते पुणे येथील मगरपट्टा सिटीचे निर्माते सतीश मगर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून शरद ठाकरे, बीबी ठोंबरे, विलास शिंदे, सुनील किर्दक, प्रकाश अवताडे, उज्ज्वल साठे, संजय वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील आणि जळगाव जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला. समारोप प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूर्यप्रकाशामुळे फुलांचे उत्पादन घटत आहे, तर दुसरीकडे लग्नसराईमुळे फुलांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने आणि उत्पादन घटल्याने फुले आणि फुलांच्या हारांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन जोरात सुरू आहे. लग्नात फुलांना विशेष मागणी असते. वाढत्या मागणीमुळे फुलांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. लग्नात सजावटीपासून हेअरस्टाईल, रिसेप्शन इत्यादी प्रत्येक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची गरज असते. त्यामुळे सध्या फुलांची मागणी वाढली आहे. फुलांच्या वाढत्या मागणीचा परिणाम किमतीवरही झाला आहे. फुलांचे भाव दुप्पट झाल्याने शुभ फुलांचा सुगंधित महाग होत चालला आहे. लग्नाच्या सीझनमध्ये नवरदेव आणि नवरी दोघांवरही सोने, चांदी, कपडे, लग्नातील खाद्यपदार्थ इत्यादी प्रत्येक वस्तूंच्या किमतीत वाढीचा परिणाम होत आहे. यातच फुलांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सजावटीसाठी फुले खरेदी करणाऱ्यांच्या खिशावरही ताण आला आहे. लग्न समारंभात फुलांना विशेष महत्त्व दिले जाते. लग्नांचा मंडप, स्टेज आणि वाहन सजवण्यापासून ते प्रत्येक महिलेच्या केसात माळेच्या रूपात फुलांची सजावट, नवरदेव नवरीची माळ, त्यांच्यासाठी खास गाडी, लग्नात पाहुण्यांचे स्वागत इत्यादींसाठी फुलांची आवश्यकता स्पष्ट आहे. त्यामुळे सध्या फुलांची मागणी खूप वाढली आहे. तीव्र उन्हामुळे फुलांचे उत्पादन घटत आहे. यातच लग्नसराईमुळे फुलांची मागणी वाढल्याने फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. प्रवाशांना तिकिटांची प्रतीक्षा, एजंटना मिळतात कन्फर्म तिकीट. तिकिटांच्या काळ्या बाजारात रेल्वे अधिकाऱ्यांचा हात, जनतेचा प्रश्न. डाबकी रोड विस्तारीकरणाचे काम अतिशय संथ गतीने. श्रींची पालखी येण्यापूर्वी मार्गी लावण्याची गरज. वल्लभनगरात भीषण अग्नितांडव, सिलेंडरच्या स्फोटात लाखोंची राख रांगोळी. दक्षिण मध्य रेल्वे स्थानकावर पाण्यासाठी प्रवाशांची वणवण. प्रवाशांकडून लाखोची वसुली, सुविधांचा मात्र हरताळ. वाढते तापमान अकोलेकरांसाठी ठरत आहे डोकेदुखीचे. फुलहारांचे भाव वधारले, मार्केटमध्ये सुगंधी फुलांची टंचाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.